ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मंडळी, अधिक मास सुरू होत आहे. त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ह्याला मलमासही म्हणतात. त्याचबरोबर ह्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये, ह्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. हा महिना जो आहे तर तो दर 3 वर्षातून एकदा येतो आणि त्याला 13वा महिना असे सुद्धा म्हटलं जातं. तसं पाहायला गेलं तर हा 3 वर्षातून एकदा येतो. तर हा महिना कधीपासून सुरू होणार आहे, म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास हा कधी होणार आहे, या महिन्यामध्ये काय काय केले पाहिजे हे आपल्याला माहीत असायला हवे. बऱ्याच भागांमध्ये जावयाला वाण देण्याची परंपरा आहे. बघा, ह्या महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात तुमच्या लेकीला, जावयाला हे वाण अवश्य द्या, जेणेकरून तुमच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील. आणि ही चालत आलेली परंपरा आहे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार. तर बघा, हा जो धोंड्याचा महिना आहे, ज्याला अधिक मास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, तर हा महिना कधीपासून सुरू होत आहे मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तरीही अगदीच कोणी पाहिलं नसेल, नवीन सबस्क्रायबर्स असतील, नवीन पाहणारे असतील, त्यांच्यासाठी 17 मे 2026 पासून सुरू होत आहे आणि 15 जून 2026 रोजी हा महिना जो आहे तो समाप्त होणार आहे. तर बघा, हे मी माहिती तुम्हाला पंचांगानुसार सांगितलेली आहे. तर या महिन्यामध्ये, या काळातच आपल्याला आपल्या जावईला आणि लेकीला दान द्यायचं आहे. तसं तर सत्कार हा जावयाचा आणि लेकीचाच करायचा आहे का, तर लेकीने ही आपल्याकडे आलेल्या आईचाही सत्कार करायचा आहे. ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आणि ती परंपराच आहे. जी व्यक्ती, जी स्त्री आणि जो पुरुष आपल्या चालत आलेल्या रीती, परंपरा, रिवाज शेवटपर्यंत नेतो, त्यांच्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि बघा, आपल्या मुलींना किंवा आपल्या लेकींना आपण योग्य तो मान सन्मान हा दिलाच पाहिजे. आणि तीच परंपरा त्याही पुढे चालू ठेवणार आहेत. आणि वारसा हक्काने नक्कीच आपली ही परंपरा नक्कीच पुढे चालू राहावी. आणि ज्या घरामध्ये ही परंपरा, ही पद्धती वापरल्या जातात, त्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्ण यांची सदैव कृपा राहते. बघा, ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. म्हणजेच या महिन्यामध्ये भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी पाहिले नसतील तर जरूर जाऊन पहा की भगवान विष्णूची सेवा कशी करायची आहे, पूजा कशी करायची आहे, नक्कीच जाऊन पाहू शकता. त्यापूर्वी आज आपण ऐकणार आहोत अधिक मासामध्ये जावयाचा सत्कार किंवा जावयाला द्या हेच वाण. तर कोणते वाण द्यायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलचा परिवार मोठा करण्यास पाठिंबा द्या. तुम्ही आत्तापर्यंत खूप सुंदर प्रतिसाद दिला आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानते. त्यासाठी प्रत्येकाचे तर आभार मी मानू शकणार नाही, म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या भागातून, कुठून पाहत आहात, नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून मी तुमचे आभार मानू शकेल. चला तर मग, जावयाला कोणते दान द्यायचे आहे, तर बघा, जावयाला देण्यासाठी जावयाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भगवान विष्णूचं स्वरूप मानायचं आहे, म्हणजे साक्षात नारायणाचं स्वरूप मानायचं आहे. आणि लेकीला लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि त्यांना काही गोष्टी दान करायच्या आहेत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भागामध्ये काय होतं, धोंड्याचं जेवण हे ताट घेऊन जातात जावयाच्या घरी. तर काही भागामध्ये जावयाला आवर्जून मान सन्मानाने आदरपूर्वक
सासरकडची मंडळी धोंड्याचे जेवण करायला बोलवतात. तुमच्या इथे ह्या दोन्हीपैकी कोणतीही पद्धत अवलंबत वापरात असतील तीच तुम्ही वापरा. आपलीच परंपरा आपण पुढे न्यायची आहे बरं का, तुमच्या पद्धतीनुसार. तर बघा, तर दानमध्ये काय काय द्यायचं आहे. साधारणपणे जेव्हा तुम्ही जावयाला घरी बोलवता त्यावेळी त्यांचं पाय स्वच्छ धुवून त्यांना ओवाळून हळदी कुंकू, मुलीलासुद्धा हळदी कुंकू लावून ओवाळून हार वगैरे घालून त्यांना घरामध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांना छान असं पाटावर रांगोळी वगैरे काढून पुढे पंचपक्वान्नाचं ताट जेवण मांडायचं आहे. त्यामध्ये पुरणपोळी जसं आपण करतो त्या पद्धतीने पुरणपोळी, आमरस, चपाती, भजी, कुरवडी हे सर्व पंचपक्वान्नाचं ताट करून जेवायला वाढायचं आहे. त्याचबरोबर धोंडे, पुरणपोळीचे जे आपण पुरण भरून उंडे करायचे आणि ते उकड काढून त्याला धोंडे असे हुंडे असतात ते तसे धोंडे ते तसेच त्यांना खायला द्यायचे आहेत. म्हणजे उकडून देतात, काही भागामध्ये तळून देतात. तुमच्या इथे जी पद्धत करतात त्या पद्धतीने करायचं आहे आणि हे भोजन त्यांना द्यायचं आहे, दोघांना, जावयाला आणि लेकीला, आणि घरातील इतरही मंडळींनी ते खायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर काय करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. एक ताट, दिवा, वाटी, तांब्या, ग्लास, पेला, एक चांदीची वस्तू, त्यामध्ये चांदीचा दिवा देऊ शकता किंवा पितळेचा देऊ शकता. मुलीसाठी पायातील जोडवी, त्याचबरोबर 32 अनारसे, 32 बतासे, एखादी पांढऱ्या रंगाची मिठाई, 7 प्रकारचे धान्य, त्याचबरोबर दक्षिणा स्वरूप तुम्ही तुमच्या इच्छेने 101 रुपये देऊ शकता, 1001 रुपये देऊ शकता. त्याचबरोबर फळे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांना फुल पोशाख आहेर, म्हणजे फुल पोशाखसुद्धा तुम्ही करू शकता. नवीन कपडे वगैरे खरेदी करून देऊ शकता. मुलीला साडी वगैरे देऊ शकता आणि हळदी कुंकू ह्या प्रकारे सत्कार करायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी करण्यामागे काय असतं बघा, एक भावना असते, एक मनापासून केलेली गोष्ट असते आणि ह्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. आणि हे केल्याने जेव्हा लेक आणि जावई खुश होतात त्यावेळी तुमच्यावर साक्षात भगवान नारायण आणि माता लक्ष्मी खुश होते. यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होते आणि भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर जे भाच्य मंडळी असतात त्यांनासुद्धा तुम्ही कपडे आणि खाऊ घेऊन देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील लेकीचा आणि जावयाचा सत्कार करायचा आहे आणि वाणामध्ये ह्या सर्व गोष्टी द्यायच्या आहेत. यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहते. अधिक महिन्यात जावयाचा सन्मान करून आणि हे दान दिल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत आईचा सन्मान कसा करायचा आहे, आईचा सत्कार कसा करायचा आहे. तर बघा, जसं आपली आई म्हणजे मुलीकडची आई जेव्हा मुलीचा आणि जावयाचा सत्कार करते त्यावेळी त्या मुलीनेही आईचा सत्कार करायचा आहे. म्हणजे आईला एक साडी, हळदी कुंकू, फळे, मिठाई घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर एखादा दिवा आईलाही भेट द्यायचा आहे. आणि हे सर्व आईची ओटी भरून हळदी कुंकू देऊन तुम्ही आईचा सत्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी श्रद्धा आहे, आपली ही जी आपण परंपरा आहे अशी चालू ठेवायची आहे. तर ह्या प्रकारे जर आपण केलं तर काय होतं, परंपरा आपली चालू ठेवली तर आपल्यावर आपल्या आईचा आशीर्वाद मिळतो, घरात आनंद आणि समाधान वाढते, त्याचबरोबर पुण्यही प्राप्त होते, कुटुंबातील प्रेम वाढते. तर ह्या सर्व गोष्टी अवश्य करा. जावयाबरोबर आपल्या आईचाही, म्हणजे जावयाचा तर सत्कार केलाच जातो पण आईचाही करायचा आहे. बऱ्याच दिवसांपासून ही सुद्धा परंपरा चालत आलेली आहे. तुमच्या भागामध्ये अशा प्रकारे आईचा, जावयाचा आणि लेकीचा सत्कार केला जातो का? नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक करण्यात चिंगूशी अजिबात करू नका. लाईक फ्री आहे आणि सबस्क्राईब देखील फ्री आहे. नक्की सबस्क्राईब करा असंच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.